भाऊ रुक्मिणीताई प्रतिष्ठान, ग्रामविकास प्रतिष्ठान, सर्व संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की आपण एवढ्या लग्नाची तिथी जोरदार असताना सुद्धा त्या माझ्या परिवारावर प्रेम करण्यासाठी, मला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झालात. सर्वांचे मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो. आई वडील जन्म देतात आणि आई वडिलांनंतर जो आपल्या जीवनाची खरी वाट दाखवतो, जो आपल्या अन्न पाण्याला लावतो आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आज हा समारंभ घडून येतो, असे माझे श्रद्धास्थान आदरणीय नानासाहेब विजय नवल पाटील. आदरणीय नानासाहेबांच्या विषयी बोलायला बरंच काही आहे. अतिशय आमच्या ग्रामीण भागामध्ये नानासाहेबांनी गोरगरीब जनतेसाठी जी शिक्षणाची गंगोत्री आणली आणि तळागाळातील गोरगरीब भगिनी असतील ज्या आमच्या 7वी पासून उच्च शिक्षण घेत नव्हत्या, तर त्या भगिनींसाठी आणि सर्वांसाठी एक ज्ञानाचं द्वार उभं केलं. माझे परम मित्र आदरणीय M.K. मराठे सर, आदरणीय नानासाहेब अर्जळ पाटील सर, आमच्या सहकार्यांनी अगदी 11 मुलांवर शाळा सुरू केली आणि आज या शाळेचं वटवृक्षामध्ये रूपांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. तर या शाळेमध्ये ज्ञानदान करत असताना मला अनेक माझे सहकारी बंधू भगिनींचं मोलाचं सहकार्य लाभलं. आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सानप सर यांच्या सहवासामध्ये मला 6 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. अनेक गुण आदरणीय सरांकडून मला शिकायला मिळाले. स्वतःसाठी माणूस जगतोच, परंतु दुसऱ्यासाठी सुद्धा आपण समाजाचं काही देणं लागतो. म्हणून कोणत्याही संस्थेच्या शाळेमध्ये एवढा उत्कृष्ट असा सेवा गौरव सोहळा होणार नाही. अशा सर्व माझे 5 शिक्षक बंधू यावर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांचा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आमच्या आदरणीय प्राचार्य सरांनी घडवून आणला. त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी माझा पुतण्या जो आहे धनराज चौधरी याने सांगितलं, माझे वडील अतिशय कष्टकरी फॅमिलीमध्ये, अतिशय गरिबीमध्ये, आम्हा 4 बहिणी आणि 3 भाऊ, आमचा परिवार अतिशय काबाड कष्ट करणारा आमचं कुटुंब, शिक्षणाचा गंध नाही. परंतु माझे वडील बंधू असतील आप्पासो फकीरा चौधरी, माझे बंधू असतील दुसरे मोठे बंधू प्रकाश चौधरी, आणि माझ्या आई समान माझ्या ज्या भगिनी आहेत सुशीलाताई महाजन, अतिशय गरिबीची परिस्थिती, परंतु या ताईच्या, या माऊलीच्या हातून अनेक शिक्षक घडले, प्राध्यापक घडले. गरीब परिस्थितीमध्ये माझ्या ताईने मला त्या ठिकाणी शिकवलं आणि त्या ताईचे ऋण या ठिकाणी मला व्यक्त करावेसे वाटतात. माझे भावंड ज्यांनी अपार कष्ट केले, काल सुद्धा मला शाळेमध्ये त्यावेळेला सत्कार करण्यात आला, त्यावेळेला भरून आलं. माझी आई सांगायची, खूप छोटा असताना माझ्या 2 भावांनी खूप कष्ट केलेत आणि कष्ट करून आम्हाला त्या ठिकाणी शिकवलं. आज सुद्धा मी सांगतो की 25 वर्ष माझ्या वडिलांना जाऊन झाली, परंतु माझे भाऊ, माझ्या वहिनी असतील, अतिशय आईसारखं, वडिलांसारखं त्यांनी मला प्रेम दिलं. माझ्या बहिणी असतील, सर्वांनी आतोनात मला प्रेम दिलं आणि त्यांचे उपकार मी आयुष्यभर त्या ठिकाणी विसरू शकत नाही. तसेच माझे जे सहकारी होते, माझे मुख्याध्यापक असतील, माझे मित्र परिवार असतील, माझे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी असतील, यांनी सुद्धा मला भरपूर सहकार्य केलं. त्यांच्या सुद्धा मी ऋणात राहू इच्छितो. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मी सर्वांची माफी मागतो. माझ्या हातून जर कळत नकळत काही कोणाचं मन दुखवलं गेलं असेल